49. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज शनिवार आहे. शनिवारचं बघितलं 3 तास आपण सनसेटत आलो, सनसेटत बसून राहिलो. सनसेटनं कुठलाही वाडा वाजला नाही अजून. आता वाजले वारचे. चला बघू, पिकअप करू. 5,000 रुपये इकडे तिकडे होतील, कमी बी होतील जास्त बी होतील, ते काय शक्यता समज. 10 रुपयाचा फरक पडेल एखाद्या, नाही तर कमी बी होईल. कुठे 0806 73. अतुलनगरच्या इथं वडापाव, एक शिंदे वडापाव म्हणून चालू झालेला आहे. क्वालिटी चांगली आहे, गरम देतात, चांगले पोरच आहेत. क्वालिटी खाऊन बघा, चांगली आहे. मग आता एक खाल्ला, अजून घ्यावं वाटतंय, बघू. झेंडा आहे ना, जो वारजेतला सगळ्यात मोठा झेंडा आहे, इंडियाचा फ्लॅग, आय लव्ह वारजे लिहिलेलं आहे, त्याच्या बरोबर अपोजिट साईडला. आता वडापाव खाताना 2 बुकिंग वाजल्या, एक चाकण वाजली, काहीतरी स्टुडंट राईड होती, वाजली 585 रुपये दाखवलेले. मी उचलली, आदित्य गार्डनचे जे गेट लोकेशन आहे तिथलं दाखवत होता, ती कॅन्सल झाली. त्याच्यानंतर परत वाकड वाजली 18 किलोमीटरची, ती पण उचलली आणि ती बी कॅन्सल झाली. म्हणजे हे जे रिक्षावाले करतात ते बरोबर करताय का तुम्ही हे बघा, की बिना कामाचा रिक्षावाल्याचाच वेळ तुम्ही व्हायला घालताय का, दुसरं कोणाचा घालताय का वेळ व्हायला. रिक्षा लाईनमध्ये कसं झालंय माहिती का, रिक्षावाल्याचा दुश्मन झालेला आहे. आणि मीटरने चालू झालंय, मीटरने कोण करत नाही. बऱ्यापैकी फेक बुकिंग टाकायच्या, कॅन्सल मारायच्या, रिक्षावाल्यालाच फसवत बसायचं, एका जागेवर जास्त वेळ रखडावा म्हणून मोठ्या बुकिंग टाकायच्या आणि रिक्षावाल्याला रखडून ठेवायचं. हे रिक्षावाल्याची नियत बघा कशी झालेली आहे, भंगार. आणि वरनं उन्हाळा चालू आहे, उन्हामध्ये गाड्या लावलेल्या असतात आणि हे असे येडीचाळी करत बसतात. म्हणलं तर आता ही तिसरी बुकिंग आहे, 28 किलोमीटरचे चिंचवडच आहे. आता ही तिसरी बुकिंग आहे, उबेरलाच उचललेली आहे. 3 बुकिंग नशिबाने मलाच बसलेले आहेत, हो का, तुम्हीच बघा. हो का, अजून एकदा वाजली, आता परत उचलली, तुम्हीच बघा. आता व्ही नाव आहे, फक्त व्ही. आपण त्याला डायरेक्टली फोन लावू. आता मी बोलताना ऐकलं, हे अतुल गार्डन, इथले जे रिक्षावाले आहेत हेच फेक राईड टाकतात आतून. आता माझ्या समोरनं बोलत गेली बघा. इथलीच रिक्षावाली फेक बुकिंग टाकतात. आता माझ्या समोरनं 4-5 जण बोलत गेली की सिडानला 2200 रुपये दाखवते, अजून XYZ जे अमाऊंट वाकडला एवढे दाखवते. माझ्या समोरनं बोलत गेलो. आता काय बोलावं रिक्षावाल्यांना. रिक्षावाल्याचे दुश्मन झालेली आहेत, कोण दुसरा दुश्मन नाहीये. घरातलाच भेदी असतो ना जो, ती असली भांगारबोड्याचं असतं. जाणं पडतं मला. मीटरने जायला लागतं, माहिती का तुला. असं का, कंपल्सरी मीटर आहे ऑनलाईनला. किती होतं काय 9 किलोमीटरला म्हटलं तरी 153 ते 160च्या आतमध्ये होते.
एवढी गॅरंटी नाही तर 147 पण होऊ शकतात, 145 बी होऊ शकतात. ट्रॅफिकच्या अनुभवावर एक सांगू शकतो, आता 155च्या आतमध्ये होतील, 160च्या आतमध्ये होतील, एवढी गॅरंटी. 6324 मध्ये किती झालं? 8.6 लाख. ओके, बघूचे. रोड 0835. ₹10 दाखवतात. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने जायला लागतं माहिती ना? हो हो 5902. मीटरमध्ये 222, 13 किलोमीटर 222. 988 है फोन है बाबा. 98 9887. हो गया भैया. मीटरने घेऊन आलो होतो खरं तरी, पण बघितलं तर कस्टमरनी ओलाचेच पैसे पे करून गेले. आपला राऊंड अप कसला भारी झाला बघा. कंटिन्यू वाजलं 1 वाजूस तर काहीच वाजलं नाही. 1च्या नंतर कसा राऊंड झाला बघा. पहिले वारजेमधनं बावधन गेलो, बावधनला सोडल्या लगेच आपल्याला पडली औंधवर लगेच 45 रुपयाची पाषाण पडली, पाषाण रोडवाली. तिथं जेवण केल्याच्या नंतर पाषाणवरनं डायरेक्टली चिंचवडला घेऊन आलो. 200 रुपये मीटरने झाले होते, 222 रुपये. मी उबेरने दिलेले 198 रुपये. चिंचवडला सोडल्या फक्त गाडी लावूस तर आपल्याला वाकड म्हणजे पिंपरी सौदागर बसली. वाकड नावाने पार स्ट्रीट म्हणून वाकड आलेलं, पिंपरी सौदागरच्या तिथल्या साईडला आलो आहे. 87 रुपये ॲपने दाखवले होते आणि 79 रुपये मीटरने झाले होते. मीटरचे पैसे त्यांनी पे केले नाही, त्यांनी ॲपला जेवढे दाखवले तेवढेच पे केले. आपण काय मागितले नव्हते तसे. आता बघू, सौदागरला बसलोय. सौदागरवरून कुठली राईड पडेल असं काय माहिती नाही. आता एक गेली आहे 22 किलोमीटरची, बघू पुढं. अरे मशीनमध्ये फॉल्ट आहे वाटायला लागले. मशीनमध्ये फॉल्ट आहे, मशीनमध्ये तिथं पाणी वेस्ट जायला लागलंय क्लिअर. आता थोड्या वेळ बसून आता बसले आपल्याला औंधचे किती येतात मीटरने बघू आणि ओला किती देत हे बी बघू. मीटरने घेऊन आलो होतो, 90 दाखवलेले, तर 102 रुपये दाखवले मीटरने. 102 रुपये घेतलेत किती. मीटरने आलो होतो, 102 रुपये दाखवले. 99 रुपये वॉलन दाखवले ते, 102 रुपये मीटरने झालेत. तर बघू पुढचे राईड औंधमधनं पुढं फिरतो आपण. नाही आता बालगंधर नाही, आता कुत्रुजलाय. OTP सांग. गावाकडचं आहे म्हणून बाकी ते राहू दे. धन्यवाद. वेलकम मॅम.
आत्ता आपण आलेलो औंधमधनं भुसारी कॉलनी कोथरूडमध्ये. कोथरूडचं मीटरने झाले 238 रुपये आणि ॲपने दाखवले होते 189 रुपये. कस्टमरने थोडंसं फिरून आणलं, त्यांना गाडी आदळायची नव्हती, हळूहळू यायचं होतं, त्यांनी फिरून आणलं, त्याच्यामुळे 238 झाले. मी भुसारी कॉलनीत बसले. आता भुसारी कॉलनीतनं पुढची बुकिंग कुठली पडते मीटरने जायला लागतं माहिती असं 54 20. मागचं तेच आहे ना. हा त्याच मीटरने आलो होतो. मीटरने झाले 156. नांदेड सिटी 9 किलोमीटर. 79. मीटरने झाले 180. 10 किलोमीटरला 180 रुपये. 18 रुपये पर किलोमीटर. 197 रुपये. 197. 200 रुपये दाखवतो बघा. 2 रुपये 3 रुपये कमी झाले. 197 रुपये बी झालं. मीटरने दाखवलं तर 200 रुपये 11 किलोमीटरला. 11.4 ला 12 किलोमीटरचे राईड नाही. आपण आलो सेंगर रोडवरनं. कंटिन्यू 3 बुकिंग बसले आपल्याला. नांदेड सिटीतनं बसली आनंदनगरवरनं बसली, मोरचंदपासनं बसली डायरेक्टली बावधन. बावधनला सोडण्याच्या पहिलंच लगेच बसली आपली फेवरेट मिलेनियर मॉल वाकड. वाकडचा ड्रॉप झालेला आहे. आता बघू वाकडवरून इथं वाजतंय, एखादी उचलू आणि बघू नंतर कुठं जातोय. आता रात्रीचे 10 वाजलेले, 10 साडे 10 वाजलेले. वाकडला आहे. सेंगर रोडवरनं वाकडपर्यंत आलोय. बघा विचार करा धंद्याची गरज किती आहे. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. मीटर में कम हुआ तो मीटर से नहीं, इसके लिए लेना अमाउंट. एट्टी सेवन. हाँ वही आपला मॉलपासून आलो होतो आपण. बानेर हाय स्ट्रीटच्या तिथं आलो होतो. मीटरने झाले 90 रुपये आणि ॲपला दाखवले होते 87 रुपये. म्हणजे 3 रुपयाचा फरक पडला. जाताना 2 रुपये कमी भेटले, येताना 3 रुपये एक्स्ट्रा भेटले. आता बघू. आता इथनं 2 बावधन गेलेले आहेत. आता आपण कुठली उचलतो हे बघू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. 444. मीटरने आलो तो 21 किलोमीटरला 272 372. आपलं नशीब म्हणा. आपल्याला बानेर बालेवाडी हाय स्ट्रीटपासून डायरेक्ट आंबेगाव भेटली. ते बी उबेरनी 307 रुपये दाखवले आणि मीटरनी काहीतरी
372 रुपये दाखवले होते. चला आता बघू आजचं टोटल किती झालं आणि उद्या काय वेगळं करतोय का आपण बघू.